23चा वर्ल्ड कप जेव्हा भारत हारली होती 2023मध्येच हार्दिक पांड्या जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता त्यावेळी तो खूप ट्रोल झाला. ज्युनियर हार्दिक पांड्या पण ट्रोल होत होता आयुष्यामध्ये. खरं तर खूप लिटरली मला असं वाटलेलं यार की मी इंस्टाग्राम बंद करून निघून जावं. ज्या लोकांनी मला कमेंट एवढं वाईट केला की वो भी छपरी तू भी छपरी. ठीक आहे, लोकांचं बोला की एक मार्केट में एक छपरी कम था क्या यार, दुसरा भी छपरी आ गया. आणि खूप लिटरली लोक येऊन शिव्या पण द्यायचे खूप वेळा की तू ऐसा आहे ऐसा आहे. पण त्यावेळी मला असं वाटायचं की त्यांची काय चूक आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. ठीक आहे, कॅप्टन्सी चेंज झाले सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्यामध्ये एक डिस्कशन होऊन त्या लोक येतात. तुम्ही असं असतं की तुम्ही ज्यावेळी प्लेअर चांगला खेळतो त्यावेळी तुम्ही त्याची वाहवा करता आणि प्लेअर जेव्हा खराब, ते ऑब्व्हियसली तो प्लेअर, तो माणूस आहे, तो रोबोट नाही की तो प्रत्येक वेळी सेंचुरी मारेल. ठीक आहे, आणि ज्यावेळी त्याचं गेम वगैरे खराब त्यावेळी तुम्ही त्याला हे डाऊन फील करवता. पण मला एक गोष्ट माहिती होती की आम्ही त्यावेळी शूट चालू होते त्यावेळी ज्यावेळी पण शूट व्हायचे त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असायची ना ती सांगायची की यांच्या आतमध्ये काही गोष्टी चालू आहेत, पण चेहऱ्यावरती एक पण गोष्ट ते लोक येऊ देत नाही. ऍट द एंड आम्ही असं विचार करतो की जर हा माणूस एवढा खंबीर असू शकतो स्वतःसाठी की आपल्याला किती ट्रोल झालं तरी आपला माइंडसेट असा असला पाहिजे, फरक नाही पडत की समोरचा आपला काय बोलतोय, मला हे उत्तर द्यायचं माझ्या गेम मधून. आणि ते झालं शेवटी 24 मध्ये वर्ल्ड कप, शेवटची ओव्हर, शेवटचे विकेट्स त्यांनी जे घेतले, ऍक्सेप्ट करा नका करू, बट ती ओव्हर खूप महत्वाची होती. लिटरली रोहित शर्मा येऊन त्यांचे पप्पे घेऊन बोलतात की हा माझा माणूस आहे, ह्याच्यामुळे मॅच जिंकले. ठीक आहे, तो मुवमेंट मला आता असं वाटतं की येस, ही जी जर्नी आहे ना ही सगळ्यांच्या लाईफमध्ये असली पाहिजे की त्या डाऊनफॉल मध्ये तुम्हाला कसं खंबीर राहता येईल याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही वरती जाल, ठीक आहे, त्यावेळी पण तुम्ही किती एक ग्राउंड बोलता ना डाऊन टू अर्थ तुम्ही राहाल, ती गोष्ट मॅटर करते. ही त्यांच्याकडून शिकणार की हा